पण महाराज खूप जीव पडून पखवाज वाजवतात, पण काय करता पखवाजामुळे नाविलाज झाला. चांगलं महाराज सांगतात की या मृत्यू लोकांमध्ये न भेटणारी गोष्ट तुम्हा आपल्याला भेटली. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, कशासाठी? मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा. मग न भेटणारी गोष्ट तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये भेटली, तो म्हणजे नरदेह. मग नरदेह भेटल्यानंतर तुम्ही काय करा? एकच करा, सारासार विचार. विचार करा. विचार शब्दावर जोर दिला महाराजांनी. विचार करायला सांगितला. कुठला विचार? याच्या पलीकडे बोलू का? या जगाच्या पाठीवर विचारच करत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही का? विचारा वाचून नप विजय समाधान. विचार शब्दावर जोर दिला तर तीन प्रकारचे प्रामुख्याने विचार संसारामध्ये सांगितले. कोणते कोणते ऐका. तीन प्रकारचे विचार आहेत. पहिला प्रकारचा जो विचार आहे तो माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. लक्षात नाही का? पहिला प्रकारचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. दुसऱ्या प्रकारचा विचार माणसाने जीवनामध्ये एकचदा करावा. आणि तिसऱ्या प्रकारचा जो विचार आहे तो माणसाने जीवनामध्ये वारंवार केला पाहिजे. बरं ठीक आहे. पहिल्या प्रकारचा विचार माणसाने जीवनामध्ये कधीच करू नये. कोणता विचार आहे? कोणाच्या विषयी वाईट वृत्ती असेल, कोणाचा खिशा कापण्याचा विचार असेल, असा विचार माणसाने जीवनामध्ये एकदा सुद्धा करू नये. बरं ठीक आहे, पहिला विचार संपला. दुसऱ्या क्रमांकाचा जो विचार आहे महाराज सांगतात तो माणसाने जीवनामध्ये फक्त एकचदा करावा. कोणता बरं? स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदो. बागी बागी करण लागी राहणार बा तुमचे. काही म्हणतील महाराज तुम्ही लगन पण लावतोस का? जोशी बाबा मी लगन बिगन काहीच लावत नाही. उगाच ते दुकान टाक म्हणजे सर्व माल थोडा थोडा ठेवणार पडस. सांगायचं मला एकच आहे, जीवनामध्ये लग्नाचा विचार एकचदा करावा. आणि जास्त करून सांगू का, तुम्हा लोकांना तर भेटतात आमच्यापेक्षा अनुभव तुम्ही आहेत, पण सध्या ते आमच्यासारख्यांना जास्त भेटतात का? महाराज तुम्ही एकदा विचार करायला सांगतात, अरे एकना टाया बशी राहील आणि दुसऱ्यांना विचार कवय करतो आम्ही. जास्त आमच्यासारख्याला जास्त भेटतात बरं का. एक जण मला भेटलं मनोहर महाराज, महाराज फार लांब लांब फिरतात म्हणे तुम्ही. म्हटलं कुठे कुठे फिरतो बाबा तुला माहिती आहे का? म्हणे मग सांग बरं. त्याने असं सांग म्हणे इसगाव तिसगाव भिकारीले 40 गाव. ओ बाप, तिथं जाऊ दे बाबा, आता तू काय सांगतो? म्हटलं काय म्हणणं तुझं सांग बरं. तू म्हणे महाराज तुम्ही फार लांब लांब फिरतात, बघा ना आमच्या एखाद्या पिंट्याला पिंटी. म्हणता भाऊ मीच मोक्या फिरी. सांगण्याचं तात्पर्य एकच, माझं तोंडचं सांगत नाही, माझं मुखातलं नाही सांगत. नामदेवराय म्हणतात एका पुरुषात 2 नारी पाप वसे त्याच्या घरी. म्हणजे जीवनामध्ये लग्नाचा विचार कितीदा करावा? एकचदा करावा. आणि तिसऱ्या क्रमांकाचा विचार आहे तो एकदा नाही. खरं हे प्रमाण मी आजच्या कीर्तनात म्हणायला नको, पण पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणून म्हणतो. वर्षात नाही, मग महाराज कधी? महिन्यात पण नाही, दिवसातून अजिबात नाही, आठवड्यातून तर नाहीच, हप्त्यातून नाही, तासातून नाही. मग क्षणोक्षणा हाती करावा विचार. क्षणोक्षण हाती करावा विचार.
पाहिजे. प्रत्येक क्षणाला कोणता विचार सांगितला, मग सारासार विचार, सार आणि असार विचार केला पाहिजे. सार आणि असार म्हणजे कसा, प्रत्येक क्षणाला केला पाहिजे. सारासार म्हणजे महाराज नेमके कसा सांगतात, सोपं करून सांगतो. सार आणि असार म्हणजे काय, जागेत तुम्ही. सार आणि असार म्हणजे काय. शेंगदाणा करतो तुम्हाला, शेंगदाणा शेंगदाणा. हॅलो, तुम्ही का मायच्यान बडन बडा जपी घ्यात गड्या तुम्ही, नाही ना. हा बोला. हा बघा, तो सुद्धा जागे करायला आला तुम्हाला. हा म्हणजे त्याने सांगितलं भाऊ टेन्शन नको, बठा जपी घ्या, तरी मी जागेच ऐका. शेंगदाणा करतो का, शेंगदाणा बोला लवकर. करतो. शेंगदाण्याचं वरचं टरफलं कसं आहे, सार आहे का असार आहे. असार आहे. मधला दाना सार आहे. खारीक घ्या, खारीक. वरचं टरफलं कसं आहे, सार आहे. मधल्या आठवडी असार आहे. आंबा घ्या, आंबा. वरचं टरफलं कसं आहे, असार आहे. मधली कोळ असार आहे. त्या कोळ आणि टरफलच्या मध्ये जे मिश्रण आहे ते सार आहे. पेळा घ्या, पेळा. वरचं टरफलं कसं आहे, म्हणजे जागेत बा तुम्ही, जपणारे जागे. पेढा पूर्णपणे सार आहे. तसं या संसारामध्ये फलकट तो संसार, येते सार भगवंत. म्हणजे या संसारामध्ये जन्म घेतल्यानंतर पुण्य आहे, पुण्यच आहे, चांगलं आहे. संसारामध्ये जन्म भेटत नाही, पण भेटला ना भाग्यवान आहे तुम्ही. पण जन्माची सार्थकता करण्याकरिता विचार कुठला केला पाहिजे, तर सारा सार विचार केला पाहिजे. असा विचार केला पाहिजे. कधी केला पाहिजे, करा उठा उठी. खर तर मी हा मुद्दा मांडणार नव्हतो. उठा उठी शब्द वापरला, का वापरला, त्याचं एक कारण आहे. त्याचं एक कारण म्हणजे असं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन प्रत्येक क्षणाला केला पाहिजे. त्याचं कारण सांगतो. न भेटणारी गोष्टी भेटली नरदेव मृत्यू लोकांमध्ये. सर्व गोष्टीची गॅरंटी आहे. फक्त शॉर्टकट सांगतो. कसं तर हा मुद्दा इथं बसत नाही, लागूही होत नाही, पण माफ करा बाबा, कारण अभंगाचं चिंतन आपल्याला बघायचं आहे. सर्व गोष्टी इथं टिकत असतात, पण दुर्मिळ नरदेव भेटल्यानंतर पण टिकत नाही. काय कारण आहे, सर्वांना माहित आहे. आया वैसाच्या आहे. जाऊ दे, मला तिथे बोलायचं नाही. गॅरंटी सर्व गोष्टीची याची नाही. याची गॅरंटी सकाळपर्यंत द्याल तुम्ही, मंडपाची गॅरंटी सकाळपर्यंत द्याल, विण्याची गॅरंटी सकाळपर्यंत द्या. पण खरं सांगा, विनेकरी बाबा तुम्ही जाऊ नका ना, तर मावाला नावी सांगायचं मला काय. उठा उठी का सांगितलं, जो क्षण आहे तो देवाने दिलाय, आपला नाही. मग तो येईल तर कधी घेऊन जाईल. म्हणून उठताना बसताना प्रत्येक क्षणाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. कसं केलं पाहिजे, सारा सार विचार करा, उठा उठी. पण महाराज उठताना बसताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, पण नेमके कोणत्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. ओ सारा सार विचार करा, उठा उठी. सारा सार विचार करा, उठा उठी. सारा विचार करा, उठा उठी. सारा विचार करा, उठा उठी. सारा सार 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 विचार करा, उठा उठी. नाव नरकाची विठोबाचे, नाव नरकाची विठोबाचे. दयाच्या चिंतनी निर्जल संकट, दयाच्या चिंतनी निर्जल संकट.
त्यांना समजलं बरं का. नाही ते काय म्हणते, निवड बाकरी चिडायला नात करा या काही मजा नाही. पण खरं सांगू का, गाता येईल तेलीची गाणे. फार आनंद आहे महाराज. मनोहर महाराज जेवढे धन्यवाद द्यावे त्या कार्यकर्ता मंडळी, ट्रस्टी मंडळी, गावातले भजनी मंडळ, सर्वांना जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी आहेत का. अहो 2 तप तुम्ही पूर्ण केले आणि 2 तप पूर्ण करून सुद्धा एवढे सुंदर कलाकार मंडळी, गुणजन मंडळी तुमच्या सेवेत 8 दिवस आहे. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहे. तर काही काही ठिकाणी एवढं वैताग येतो काय सांगू तुम्हाला. एका ठिकाणी मी काल्याचं कीर्तन केलं आणि ते कीर्तनात हाच विषय निघाला, सळा सामर्थ्यांचा. गौडणी सळा सामर्थ्य करत होते. एका बाबाने अशी आरळून ठोकली तुम्हाला काय सांगावं. वाकुनी टाक सळा. म्हटलं बाबा पहिले घरी जाऊन पळा मग टाकतो सळा. काय सळा. महाराज सांगतात लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरसावरीने. खर तर हा ब्रह्मरस घेई काळा तेने पिढा जाईल किंवा वारेल. महाराज जेवढं पवित्र हे चिंतन आहे आणि जेवढं स्वरात आलात म्हटलं तेवढं गोड वाटतं बरं का. तेवढं गोड वाटतं. आणि एक यांना स्वरात आला तर सांगायचं कामच नाही. का काम नाही. माझ्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहेत, अधिकाराने श्रेष्ठ आहेत, ज्ञानाने श्रेष्ठ आहेत. आणि एक सांगू का, बाबांनी जी चाल म्हटली ती आळंदीला जुने गोदेबाबा शिकवायचे. फार गोड चाल आहे आणि सर्व जुने मंडळी आहे. आणि परमार्थ असो, राजकीय क्षेत्र असो का कुठलाही क्षेत्र असो, जुनं ते कधी सोनं असते. जुनं ते कधी सोनं आहे. तुम्हाला सोपं करून सांगतो, 2 मिनिटात बोलतो ना, भंगार चिंतनावर बोलतो. मोटरसायकल वापरता का नाही. मोटरसायकल तुम्ही का पटानपटा ब्रह्मचारी पटेल जिराडे बोला तुम्ही वापरता. मोटरसायकलचं 2010चं मॉडेल घ्या आणि 2000 त्याच कंपनीचं 2015चं पुढचं मॉडेल घ्या. जास्त आवरेज कोणती गाडी ती 2010चं. बाबा याच्यातही तसंच आहे. तसं म्हणजे आमच्यासारखी कितीही नवीन मॉडेल निघू द्या, खरी आवरेजच्या गाड्या या आहेत. समजलं त्यांना ध्यानात नाही. तुम्ही सांगत तुमले चाले असे जाऊ नका असं. महाराज परमार्थ क्षेत्रामध्ये जुना ते कधी सोन आहे. अजून एक गोष्ट मला आठवून सांगतो. बघा आमच्या माय मावल्या ठेलारी धनगरांमध्ये गेले तर तुम्ही आजही त्यांनी एक जुनी परंपरा जोपासली. त्यांच्यात 25 वर्षाची जरी तरुणीचं लग्न झालं असलं तर ती मुलगी सुद्धा 25 वर्षाची मुलगी सुद्धा कपाळवरून गोल कुंकू लावते. सांगायचं मला एकच आहे, जुन्या गोष्टी कसं आपण जोपासल्या पाहिजे. कुंकू लावते. आता कुंकू जास्त करून दिसत नाही, टिकल्या दिसतात. पण हात जोडून विनंती, टिकली का लावताना लावा. आपल्या हिंदू धर्माची एकमेव निशाणी उरली टिकली. आणि काळजी करू नका, मी बोलणार नाही. ते मला येत नाही. कुंकूवाले गेले आणि टिकल्यावाले आले ते मत जमत नाही मला सांगायचं काय लक्षण आहे का. खरं सौभाग्याचं लक्षण हे टिकली नाही तर कुंकू सांगितलंय. आणि टिकली काय, टिकली तर टिकली नाही तर उकली. असं आहे बरोबर आहे का नाही. आणि काय फजिता होते मी तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला सर्वांना माहिती आहे टिकलीची फजिता काय येते. मला आठवलं म्हणून सांगतो मनोहर महाराज. मी एका गावाला कीर्तनाला गेलो. नादारीची परिस्थिती आणि असाच साधा भोळा माणूस होता. पत्र्याचं घर, पत्र्याला भलं छिद्र होतं. दिवसभर काम करायचे, घरी आले की झोपायचे निवांत जेवण करून. दिवसभर काम केलं आणि काम करून दोघी नवरा बायको घरी आले. झोपले तरी झोपेमध्ये कामाच्या अभावाने त्या बाईचं डोकं दुखायला लागलं. तिने असा संशय घेतला की चिखलीच्या चिक्क्यामुळे आपलं डोकं दुखत असेल. त्याने ती चिखली काढली आणि बाजूला भिंतीला चिटकून दिली. त्या बाईने चिटकवली बाजूला. पत्र्याला चित्र होतं. योगा ती चिखली 2 दिवस झाली तिथंच. पौर्णिमेची रात्र आली आणि पौर्णिमेची रात्र आल्यानंतर बरोबर 12 वाजता त्या छिद्रावर चंद्र आला आणि त्या चंद्राच्या प्रकाश छिद्राच्या माध्यमातून ते भिंतीवर पडायला लागला. जिथं पडत होतं त्या बाईच्या लावली होती टिकली. प्रकाश पडल्याबरोबर ती टिकली चमकायची. चेतन महाराज टिकली चमकायची आणि टिकली चमकली रे चमकली. त्या बाईचा नवरा रात्री झोपेत उठून बसे. महिनाभर झाला. त्याला विचारलं, टिकली तशीच ती चमकायची, हा झोपायला बिचकून बसायचा. त्याला विचारलं, का रे भाऊ काय असा सडपातळ झाला, चांगला दष्टपुष्ट माणूस असा सडपातळ का झाला. तो म्हणे, महाराज तुम्हाला काय सांगू, महिनाभरापासून जेवण जात नाही. नुसती अक्षर सारखी भीती माझ्या मनात आहे. काय भीती तुझ्या मनात, तुम्हाला काय सांगू म्हणे महाराज. शपथ देव सांगत म्हणे, खोटं नाही. म्हटलं काय झालं तुला सांग तर खरी. तो म्हणे काय सांगू, महिना जाय ना मालकणी मला घरना बितळा मग बाई दिखी राहिली. बाई नाही इथून बाईने टिकलीच तुला कधी बाई दिखी राहिली दादा. सांगायचं मला एकच आहे,
जुन्या गोष्टी जोपासा कुंकू लावत चाला. जाऊ द्या. काही प्रतिष्ठित लोक म्हणतील महाराज चांगला अभंग सोडत होते, असा गले गले कोणी घुशीघात, गले गले कुठेच गेलो नाही महाराज. आता पण अभंगावर बोलतोय. फक्त मी या लोकांचं एक निरीक्षण केलं मनोहर महाराज. या लोकांचं निरीक्षण केल्यानंतर मला एक निरीक्षण आलं की या लोकांच्या माना अशा सूर्यफुलासारख्या डाऊन होत चालल्या होत्या. कोणासारख्या? सूर्यफुलासारख्या. यांना काय दाखवणं गरजेचं होतं? सूर्य. सूर्य पण कोणी सूर्य नावाचं असेल, मला माफ करा त्यांना बोलत नाही, दृष्टांत आहे. यांना सूर्य दाखवणं गरजेचं होतं. पण त्या सूर्याना नांदी लागू नका. का बर? त्या सूर्याने कितला ग्रामपंचायतना घरकुल खायचा की 16 विनोदाचा भाग माझ्या करा, चिंतनाकडे लक्ष द्या. सुंदर चाल महाराजांनी म्हटले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला स्पष्टपणे सांगतात काय करा, सारासार विचार करा. मग विचार केल्यानंतर कसा करा? प्रत्येक क्षणाला करा, उठाउठी करा. मग काहो महाराज नेमके कोणत्या देवाचं करायचं? नामधरा कंठी विठोबाचे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. तुम्हा आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे तुकोबाराय सांगतात. पण महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फायदा काय? फायदा काय? खरं पहिलं भगवान परमात्म्याचं नामचिंतनाचं मी फायदा सांगावं एवढी माझी पात्रता नाही. आणि याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगावं की भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामचिंतन करा. हे आता तरी सध्या समाजामध्ये सांगणं व्यर्थ ठरेल. का व्यर्थ ठरेल त्याचं काम सांगतो. लोकांचं कसं झालंय, देवाची सेवा केली पाहिजे हे सर्व लोकांना माहित आहे. पण लोकांनी काय पर्याय केला? काम करते रहो, नाम जपते रहो, कृष्ण गोविंद गोपाल गाते रहो, कृष्ण गोविंद गोपाल